फोटोतील भयानक सत्य. मृणाल गावी लहानाची मोठी झाली. तिचे वडील गरीब होते. त्यामुळे मोलमजुरी करून तिला लहानाचे त्यांनी वाढवले होते. तिच्या वडिलांचा एक मित्र होता. त्यांचा मुलगा सोहम दिसायला अतिशय देखणा होता. लहानपणीच त्यांनी मृणालला सून करायचे ठरवले होते. त्यांनी तसे वचन आपल्या मित्राला दिले होते. त्यामुळे मृणालचे बाबा खुश होते. कारण त्यांना लग्नाचे टेन्शन नव्हते. सोहम जसा मोठा होतो तसा तो शिक्षणासाठी नेहमी शहरात असे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरातच तो नोकरी करू लागतो. नंतर सोहमचे बाबा त्याला गावी बोलून घेतात आणि त्याचे लग्न मृणालशी लावतात. तो त्यांच्या बाबांना घाबरत असल्याने तो त्यांना आपल्या प्रेमाबद्दल काहीच सांगत नाही. लग्न झाल्यावर तो काही काळ सांगून आपल्या बायकोला तिथेच गावीच ठेवतो आणि शहरात येतो. तिथं तो त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न करतो आणि सुखाने संसार करू लागतो. कधी-कधी तो गावी येतो, पण मृणालला तो बायकोसारखे दाखवत नसे. पण मृणाल अतिशय साधी, त्यामुळे ती कसलीच तक्रार न करता गावी राहते. ती 10वी पर्यंत शिकली होती. एकदा तिचे सासरे सोहमचा वाढदिवस असल्याने मृणालला शहरात पाठवतात. ती शिकलेली असल्याने तिला बसमध्ये बसून देतात आणि तिला शहरातील पत्ता लिहून देतात. ती बरोबर त्या पत्त्यावर शहरात जाते. तिथे ती दरवाजा वाजवते. आतून एक बाई दरवाजा उघडते. तिला बघून मृणाल आश्चर्यचकित होते. ती पाणी मागते. तेव्हा ती बाई पाणी आणायला आत जाते. समोर एक मोठा फोटो होता. त्यात ती बाई आणि मृणालचा नवरा होता. त्यांचे लग्नाचे फोटो असतात. फोटोतील भयानक सत्य बघून मृणालला चक्कर येते. ती जोरात खाली कोसळते. ती बाई पाणी घेऊन येते. मृणालला चक्कर आली आहे हे समजल्यावर ती तिला उचलते आणि आज सोफ्यावर झोपवते. ती बाई लगेच डॉक्टरला फोन करते आणि त्यांना बोलावून देते. डॉक्टर येतात आणि त्या बाईला कसला तरी धक्का बसला आहे. त्यामुळे ती चक्कर येऊन पडली असे ते सांगतात. काही वेळाने मृणालला जाग येते. ती बाई चांगली असते. ती तिला नाव विचारते. ती तिचे नाव सांगते. तिला खायला ती इथे कशासाठी आली आहे ते विचारते. मृणाल तिला गावावरून कामानिमित्ताने इथे आली आहे असं सांगते. मृणाल दिसायला चांगली असते आणि त्या बाईला कामासाठी बाई पण हवी असते. त्यामुळे ती तिला घरकामाला ठेवून घेते. तिला एक रूम देते. ते खूप श्रीमंत असल्याने घर तसे मोठे होते. तिला आज कामाला सुट्टी दिली जाते. रात्री सोहम घरी येतो तेव्हा ती बाई त्या बाईची ओळख त्याच्याशी करून देते. सोहम तिला पाहून घाबरतो. त्या बाईला आत घेऊन जातो. तिला रागाने "मीना, कोणाला पण तू लगेच कामाला कशी ठेवली?" म्हणून रागावतो. पण मीना त्याला समजावते. ती बाई चांगली वाटते. तिला पण गरज आहे आणि आपल्याला. त्यामुळे मी तिला कामाला ठेवलं. रात्रभर सोहम मृणालचा विचार करत असतो. सकाळी मीना बाहेर जाते तेव्हा तो मृणालला इथे यायचा जाब विचारतो. ती काहीच बोलत नाही. तितक्यात फोन वाजतो. त्याचे वडील त्याला विचारतात, "कसं वाटलं माझं सरप्राईज? तुझ्या वाढदिवसानिमित्ताने मी तुझ्या बायकोला तुझ्या इथे पाठवलं आहे. तसं पण तू तिला नेणार नाहीस म्हणून मीच तिला तिथे पाठवलं. जेणेकरून माझी जबाबदारी आता संपली." असे म्हणून ते फोन ठेवतात. मृणालला तो धमकी देतो. "मीनाला काहीच सांगायचं नाही. तू नोकर आहेस. तसेच वागायचे. माझी तू कोणीच लागत नाहीस. माझी एकच बायको आहे मीना. मी तुझ्याशी मजबुरीने लग्न केले. बाबांच्या भीतीने." असे तो तिला सांगतो. मृणालला खूप वाईट वाटते. पण घरची परिस्थिती गरिबीची. बाबांना समजल्यावर त्यांना धक्का बसेल. त्यामुळे ती कोणालाच काहीच सांगत नाही. ती नोकर म्हणून त्या घरात राहत. मीना खूप चांगली असते. ती मृणालला तिच्या नवऱ्याविषयी विचारते. तेव्हा मृणाल तिला सांगते तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे शहरातील एका बाईबरोबर. तेव्हा मीनाला खूप राग येतो. ती त्याला सबक शिकवायला सांगत. पण मृणाल तिला म्हणत, "मॅडम, आपलेच नाणे खोटे. त्याला आपण काय करणार?" मीना तिला शिकवते. ती आता वकील बनते. मीना तिला तिच्या नवऱ्यावर केस टाकायला सांगते. पण ती गप्प बसते. सोहम सर्व ऐकत असे. काही दिवसांनी मृणाल आपल्यासाठी एक घर बघते आणि तिथे राहू लागते. ती आता स्वतः केस घेऊ लागली होती. ती आता नामवंत वकील म्हणून ओळखू लागली. पण ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नव्हती. कारण मीनामुळे. तिच्यामुळेच आज ती उभी होती आणि तिचेच आयुष्य ती बरबाद कसे करणार म्हणून आजपर्यंत ती गप्प होती. एकदा सोहमच्या बाबांचा फोन चुकून मीना उचलते. तेव्हा ते सोहम समजून "मृणाल कशी आहेस?" असे ते विचारतात. मीना बोलते तेव्हा ते "मृणाल, तू आहेस का? कशी आहेस बाळा? तुमचा संसार कसा चालू आहे?" असे विचारतात. "लवकरच गोड बातमी असे तिला बोलतात. मीनाला काहीच कळत नाही. तिला आता शंका येऊ लागते.
ती सर्व शोध घ्यायला सुरुवात करते. ती गावी जाते, सोहमविषयी सर्व माहिती गोळा करते. तेव्हा तिला समजते त्याचे लग्न दुसरे कोणाशी झाले नसून मृणालशी झाले आहे. ती त्यांच्या लग्नाचा फोटो बघते. तिला सर्व आठवू लागतं. कसे मृणालला घरातून बाहेर काढण्यासाठी सोहम कसा प्रयत्न करत होता. मृणाल चक्कर येऊन पापड. आता तिला सर्व समजू लागतं. केसचा विषय निघाल्यावर कशी मृणाल गप्प बसते हे तिला सर्व आठवतं. पहिले ती मृणालकडे जाते, तिला साथ विचारते. मृणाल मीनाची माफी मागते आणि सर्व घडलेला प्रकार तिला सांगते. त्यामुळे मीनाला तिची दया येते, कारण यात तिची काहीच चूक नसते. नंतर सोहमला मीना जाब विचारते. सोहम त्याची बाजू मांडतो, पण मीना त्याचे काहीच ऐकून घेत नाही, कारण एक प्रकारे तिची फसवणूकच झाली असते. चूक कोणाचीच नसते, पण सोहमने तिला विश्वासाने सर्व सांगायला हवं होतं, कारण त्याने दोघींची फसवणूक केली असती. त्याला मृणालशी लग्न करायचे नव्हते, तसे त्याने तिला त्याच्या घरच्यांशी बोलायला हवं होतं. दोघींचे आयुष्य बरबाद झाले होते. त्यामुळे मीना ते घर सोडते आणि मृणालकडे येते. तिथे त्या दोघी राहू लागतात. मृणाल मीनाला समजावते, पण ती स्वाभिमानी असते. मीना पण नोकरी करू लागते. दोघी नोकरी करून आपले जीवन जगू लागतात. काही दिवसांनी मृणाल सोहमकडून डिव्होर्स घेते. ती मीनाला कसेबसे समजावून ती सोहमकडे पाठवते. मृणाल तिथे काम करत असते. तिथला वकील तिला लग्नाची मागणी करतो. ती सुरुवातीला तयार नसते, पण नंतर मीना तिला समजावते. तेव्हा कुठे ती तयार होते. आता तिच्याविषयी घरी पण सर्व माहीत झाले होते. तिचे सासरे तिला मुलगी मानत असतात. तेव्हा ते स्वतः तिचे कन्यादान करतात. आता तिच्या संसाराला सुरुवात झाली होती. सुख काय असतं हे तिला आता कळतं. तात्पर्य कधी-कधी नशिबापुढे जाता येत नाही. हेच खरं. थँक यू.